नमस्कार फ्रेंड्स. तुमच्या टाचांना भेगा पडल्या आहेत का? किंवा 20-30 वर्षे जुनी गुडघेदुखी, टाचदुखी किंवा संधिवाताचा त्रास आहे? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. आज आपण कांद्याचा वापर करून एक असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या भेगा रात्रीत भरून येतील आणि पाय अगदी मऊ होतील. यासाठी आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचा लाल कांदा. पांढरा कांदा न घेता लालच घ्या. कांद्याचा पाचोळा काढून त्याचे थोडे मोठे तुकडे करून घ्या. सोबतच 4 लसूण पाकळ्या ठेचून किंवा कापून घ्या. कांदा आणि लसणाची तासीर गरम असते, ज्यामुळे दुखण्यावर लवकर आराम मिळतो. आताल्यात टाका 1 चमचा मेथी दाणे, जे सांधेदुखीसाठी उत्तम असतात. आल्याचा एक छोटा तुकडा बारीक करून आणि अर्धा चमचा ओव्याची पावडर. यात अजून एक महत्त्वाची गोष्ट टाकायची आहे, ती म्हणजे कापूर. 2 छोट्या कापराच्या वड्यांची पावडर करून यात मिसळा. आता एका कढईत हे सर्व मिश्रण घ्या. यात आपल्याला तेल टाकायचे आहे. मी इथे कडुलिंबाचे तेल वापरत आहे, पण तुम्ही एरंडेल म्हणजे कॅस्टर ऑइल किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. खोबरेल तेल वापरू नका, कारण ते थंड असते. साधारण 1 वाटी तेल लागेल. आता यात एक साधी मेणबत्ती बारीक तोडून टाका. मेणबत्तीमुळे याला क्रीमसारखे टेक्स्चर येईल. हे मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवा. जोपर्यंत कांदा पूर्णपणे लाल आणि खरपूस होत नाही तोपर्यंत हे शिजवायचे आहे. कांदा ओलसर राहिला तर तेल खराब होऊ शकते. मिश्रण तयार झाल्यावर गॅस बंद करा. हे थोडे कोमट असतानाच गाळून एका वाटीत किंवा डब्यात काढून घ्या. जास्त थंड झाल्यावर ते घट्ट होईल आणि काढता येणार नाही. हे मिश्रण थंड झाल्यावर अगदी बाजारात मिळणाऱ्या क्रीमसारखे घट्ट आणि मऊ तयार होते. तुम्ही हे एकदाच बनवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकता. आता हे लावायचे कसे? रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ आणि लिंबू टाकून पाय स्वच्छ धुवा, म्हणजे धूळ निघून जाईल. त्यानंतर हे तयार क्रीम टाचांवर आणि दुखणाऱ्या भागावर लावा. लावल्यावर त्यावर एखादा जुना कपडा किंवा प्लास्टिकची पिशवी बांधा, जेणेकरून कपडे खराब होणार नाहीत आणि उष्णता निर्माण होऊन औषध चांगले मुरेल. सकाळी उठल्यावर पाय धुवा. तुम्हाला पहिल्याच वापरात फरक जाणवेल. भेगा भरून येतील आणि पाय मऊ होतील. हा उपाय नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.